तुला कसं वाटतं प्रतीक, कशी आहे? यार जगायचं होतं हे मला एकदा तरी. एक शेवटी प्रोडक्ट आहे हा, पब्लिक समोर गेला तो एकदम प्रॉपर वेनेच गेला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की आपण लाईक सोडतोय आणि जस्ट सोडतोय. काहीतरी चांगला प्रोडक्ट आपण दिला पब्लिकला तरच आपल्याला त्यातनं काहीतरी भेटणार आहे पुढे जाऊन. सगळं मिक्सिंग मास्टरिंग चेंज होऊन जाईल, कारण साताऱ्यातलं भरपूर कमी लोकांनाच माहिती आहे. जे स्ट्रगलर असतात प्रत्येकाचं हे स्वप्न असतं, ते आज फर्स्ट टाइम फील करतोय मी. माझ्या सोलमध्ये, माझ्या नसांमध्ये फक्त म्युझिक आहे. येस. बी पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह काय नाही, ओनली 7 सूर आहेत माझ्या नसांमध्ये. ओके, सो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये. ऍक्च्युली आजचा व्लॉग हा इतका भारी असणार आहे, म्हणजे माझ्यासाठी खूप बँगर आहे आजचा व्लॉग. कारण आज मी म्हणजे एक प्रत्येक जे न्यू कमर असतात किंवा जे स्ट्रगलर असतात किंवा जे नवीन उतरलेले असतात क्षेत्रात, सिंगिंगच्या म्हणा, रॅपिंगच्या म्हणा, की त्यांना जास्त करून नॉलेज नसतं की बाबा गाणी कशी बनतात किंवा काय पद्धत असती, काय करावं लागतं, कशा थ्रू बीट्स बनवायच्या किंवा काय जे काय असेल. रॅप्स लिहिलेत मी, 2-3 रॅप्स लिहिलेत, रेडी आहेत माझ्याकडे, बट ते मला ड्रॉप करायचे पण मला काय सुचत नव्हतं, म्हणून मी अजून इकडे तिकडे असं जस्ट एका ठिकाणी बसलेलो. त्यात मला मोठ्या बडेकर आपला तो आला आणि तो जस्ट बोलता डायरेक्ट तेच बोलला की मला गाणं वगैरे ड्रॉप करायचं चालले वगैरे. म्हटलं होय का, कसं काय? तर तो म्हटलेला म्हणजे आधी कोणाला माहिती नाही की रेकॉर्डिंग पण केलं जातं साताऱ्यात, बीट्स पण रेडी केल्या जातात, मिक्सिंग वगैरे सगळं प्रॉपर गाणं अख्खं तयार केलं जातं साताऱ्यात. हे मला बिलकुल माहिती नव्हतं. मला मोठ्या थ्रू कळलं की असं स्टुडिओ आहे, समृद्धी स्टुडिओ आहे, समृद्धी नावाचा, शाहूनगरात आहे. सो आज मी तिकडेच जाणार आहे. स्टुडिओ बीट्स वगैरे रेडी करणारा जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे रुनाल. त्याचे रॅप म्हणजे तो स्वतः रॅप पण करतो आणि म्युझिक पण स्वतः देतो. त्याचे रॅपिंगचे व्हिडिओ वगैरे आहेत, मी ती लिंक देतोच खाली. सो माझ्यासाठी म्हणजे नाही का एक सोन्याहून पिवळच झालं तेव्हा की अरे यार, म्हणजे आहे असं, म्हणजे साताऱ्यात पण राहून मी करू शकतो या गोष्टी. सो पहिलं तर मी गेलो तिकडं, म्हटलं नाही मोठ्या मला काय पण कर, भेटो म्हटलं रुणालशी. रुणाल भाऊ आले, रुणाल भाऊंची आणि माझी आधी मीटिंग झाली, बोलणं झालं कसं काय करायचं वगैरे. त्यांच्या थ्रू पण खूप जास्त नॉलेज भेटलं आणि ऍक्च्युली मला या गोष्टी शिकायच्या होत्या. म्युझिक म्हणजे काय असतं, म्युझिक कसं बनवलं जातं, साताऱ्यात पण रेकॉर्डिंग करता येते, साताऱ्यात पण बीट्स रेडी करता येतात, ह्या गोष्टी मी आज बघितल्या. आणि मेन पॉईंट, रुणाल भाऊंचा रॅप, जे रॅपचे व्हिडिओ आहेत, भरपूर व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेत त्यांच्या यूट्यूब चॅनलवर. सो ते मी ऐकणार आहे, प्रॉपर बीट्स त्यांच्या, म्हणजे बीट्स जे आपण म्हणतो, जे म्युझिक असतं प्रॉपर बीट्स, आज मी सगळ्या त्यांच्या ऐकणार आहेत. मला पूर्णपणे त्यांचं सगळं चावूनच काढायचं स्टुडिओतलं, काय काय त्यांनी बीट बनवल्यात सगळे मला ऐकायचे. तर की मला रुणाल भाऊंनी केलेली सगळी कामं, किती गाणी त्यांनी प्रोड्यूस केलीत, हे सगळं मी पण आणि माझ्यासोबत तुम्ही पण एक्सपिरियन्स करणार आहे. त्यामुळं पहिलं तर मला एवढंच बोलायचं की जे पण म्युझिक ज्यांचं सोल आहे, म्युझिक म्हणजे त्यांची लाईफच म्युझिक आहे, त्यांच्यासाठी हा व्लॉग खतरनाक असणार आहे. साताराच्या बाबतीत मी म्हणतोय की हे असं म्हणजे जे मला अनएक्सपेक्टेड होतं की ह्या गोष्टी पण असतील. मी शॉक झालेलो. मी स्टुडिओतच गेला माझा पूर्ण हाताला वगैरे घाम सुटलेला. आणि मी बाकीची माहिती सगळी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यांची सगळी, कुठे स्टुडिओ, त्यांचा नंबर, त्यांचं यूट्यूबचं चॅनल, त्यांच्या इंस्टाग्रामचं पेज देतो. जर कुणाला काही गरज पडली डायरेक्ट DM करा त्यांना. थँक्यू सो मच. मोठ्या भाईंदा काय, सो आम्ही पोहोचलेलो आहे स्टुडिओवर. सेक्सी. यो, what's up? Crazy shit. खतरनाक. सेटअप खतरनाक आहे. जे स्ट्रगलर असतात प्रत्येकाचं हे स्वप्न असतं, ते आज फर्स्ट टाइम फील करतोय मी.
सगळा स्टुडिओ हे जे मागते ते सगळं मला माझ्या घरात लावायचं. चुरून गेलं. आपलंच आहे. ट्रिपल नाईन मध्ये तुम्हाला सगळं मिक्सिंग मास्टरिंग चिंद होऊन जाईल. कारण साताऱ्यातलं भरपूर कमी लोकांनाच माहिती की बाबा सुरुवातीला आपण देऊ शकतो ऑफर म्हणजे ट्रेनिंग आर्टिस्ट तेच की म्हणजे त्या You. प्रॉपर मध्ये विथ रेकॉर्डिंग विथ मिक्स मास्टर तुम्हाला प्रॉपर म्युझिक प्रोडक्शन भेटणार त्यामध्ये करू शकतो ऑफर देऊ शकतो आपण. जो पण व्हिडिओ बघत असेल त्याला लक्षात ठेवा. येस ऑफर येऊ शकते लवकर. येस स्टे ट्यून. आउटसून काटा चाला माझा चिंद्या 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 मेलोडिक जरा आजचा ब्लॉग चिंद्या तुला किती वर्ष झाली इथं? 6 वर्ष झाले असतील मी काय या स्टुडिओ मध्ये म्युझिकला मला झाले 7-8 तरी वर्ष झालं ऑलमोस्ट. हे अजून स्प्रेड करायला पाहिजे ना सगळं. हा मग तेच Spread करायला शॉर्ट काय माहितीये का म्हणजे जास्त मार्केटिंगवर लक्ष दिलं नाही. पण ज्या लोकांपर्यंत पोहोचले ना आपलं स्टुडिओ ते रिअल आर्टिस्ट पण पोहोचले म्हणजे जे जेन्युइनली जे म्युझिक करायचंय ना त्या लोकांपर्यंत तरी पोहोचले आपला विषय असं एवढा काय शॉर्ट काय. मेलोडिक शिफ्ट
अशा डिफरंट टाईपच्या म्युझिक काम करतो म्हणजे युनिक आहे थोड्या ज्या इंडस्ट्रीमध्ये नाही चालत. म्हणजे आता पब्लिक अशी गिटार बीट जास्त यूज करते म्युझिक करते. आता मी थोड्या दिवाळी ऐकत होतो तुला ह्या टाईपच्या म्युझिक जास्त काम करतो. स्टार्टिंगच्या ट्रॅव्हिस स्कॉटचं आठवण फ्लोटिंग विषय फुल टॅम चिंद्या खूप सारे भेटेल काय तुला किती आहे खूप दिवस नाही बरोबर महिने कमी भेटते काम चालू आहे माझं फिनिश प्रोजेक्ट नाही अजून झाला. अच्छा थोडा वेगळा विषय
आई शपथ सांसों में बस के तू ही बसेरा है कल की ना सोचे आज तू पास है थोड़ी सी दूरी फिर भी एहसास है जो भी कमी थी वो आके भर गई सोने से आहों में धूप उतर गई तू है तू ही बाकी सब धुंधला है तेरे बिना अधूरा सब कुछ अधूरा ही तू बनवलीस येस आई शपथ काम चालू आहे याच्यावरती माझे म्हणजे हा मला प्रोजेक्ट जर मी हा रिलीज केला तर पब्लिकला वाटेल कम्प्लीट आहे बट मला अजून कम्प्लीट नाही वाटत येतो मला अजून याच्यावरती काम करायचं हो पण मला असं वाटत नाही की तो प्रोडक्ट हम्म. हा एक शेवटी प्रोडक्ट आहे हा पब्लिक समोर गेला तो एकदम प्रॉपर वेनेच गेला पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे की आपण लाईक सोडतोय आणि जस्ट सोडतोय काहीतरी हा. चांगला प्रोडक्ट आपण दिला पब्लिकला तरच आपल्याला त्यातनं काहीतरी भेटणार आहे पुढे जाऊन हो खतरनाक होता जोरात झालंय जोरात. हा पण एक दुसरा एक प्रोजेक्ट आहे त्यावरती पण चालू म्हणजे मी थोडे आता एक्सपेरिमेंट करतोय म्युझिक मध्ये तेच म्हणजे ठेवू शकतो बट मला ते असं बोरिंग होऊन जातं तेच म्युझिक करून सारखं झालं किती वेळ एकच मस्त करणार हा, तो start होतो. एक किती वेळ ठेवणार रंग हवा आहे. Sorry. ओके सो कसा वाटला व्लॉग बघून भारी वाटलं ना एकदम एनर्जेटिक मला तर पूर्ण एनर्जेटिकच फील झालं व्लॉग म्हणजे मी तर ते म्हणजे नाही का प्रॉपर एक्सपिरियन्स केला तो स्टुडिओ कसं काय असतं वगैरे काय सो हा प्रॉपर व्लॉग होता फक्त आणि फक्त बीट्सवर रुणाल भाऊंनी प्रोड्यूस केलेले बीट्स आणि आता दुसरा ह्याचा पार्ट येतोय की त्यांनी त्यांची जी गाणी लिहिली आहेत स्वतः ते मी पूर्ण तुम्हाला ऐकवणार आहे आणि पूर्ण थोडं नॉलेज घेणार आहे हे असणार आहे दुसरा पार्ट तिसरा पार्ट तिसरा चौथा खतरनाक असणार आहे खतरनाक म्हणजे अनएक्सपेक्टेड असणार आहे मी अशा काही गोष्टी घेणार आहे पॉडकास्ट असणार आहे तो प्रॉपर मी अशा काही गोष्टी विचारणार आहेत त्यांना की ज्या खरंच गरज आहे त्या प्रश्नांची आणि त्या उत्तरांची गरज आहे आता साताऱ्याला सो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि जर चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझं नाव प्रतीक सोनवणे माझं नाव आहे चॅनलचं नाव प्रतीक्स ब्लॉग आहे आणि माझं लवकरात लवकर एक गाणं पण येते एकटा पोरगा सो बघूया कसं काय होते